नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल फुटाण्यामध्ये रवा टाकून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी अगदी छान खुसखुशीत महिनाभर टिकणार आहे बरं का. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया. सुरुवातीला इथं घेतलेले आहेत फुटाणे. तर इथं आहे ना हे 200 ग्रॅम इतके घेतलेत बघा. आता फुटाण्याच्या ऐवजी फुटाणे डाळ मिळते ती सुद्धा घेऊ शकता बाजारामध्ये. फुटाणे हे तुम्हाला सहजपणे मिळून जातील. जण ह्याला भाजलेले चणे किंवा फुटाणे असे म्हणतात. आता काय करायचं, आपल्याला ह्याच्यावरची सालं काढून घ्यायची आहेत. म्हणून इथं मोठ्या ताटामध्ये ना हे चणे काढून घेतले. अलगद हाताने असे चोळून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्याचे सालं ना सहजपणे निघतात बघा. आता तुम्ही ह्या फुटाण्याच्या ऐवजी ना काय वापरू शकता हे तुम्हाला मी पुढे सांगते. पण फुटाणे खाण्याचे फायदे भरपूर आहेत बरं का. जसं की वजन नियंत्रित राहते, पचनशक्ती सुधारते, रक्तातील साखरी पातळी नियंत्रणात ठेवते, हृदयाचे आरोग्य सुधारते, हाडे मजबूत करणे असे अनेक फुटाणे खाण्याचे फायदे आहेत बरे का. त्याच्यामुळे आज आपण हे फुटाणे वापरत आहे. ह्याच्यावरची सालं काढून ना आपल्याकडे बघा झारा असतो, त्याने ना असं झाऱ्याने चाळून घ्यायचं, म्हणजे जे जे टरफाले असतात ते निघून जातात आणि चणे चणे राहतात. शिवाय तुम्ही पाकडूनसुद्धा घेऊ शकता. सर्व चणे जे आहेत ते साफ करून झालेत बघा. आता बाजूला ठेवूयात, एका ताटामध्ये काढून घेतलेत. आता इथं मी थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेत. ड्रायफ्रूटमध्ये काजू, बदाम, मनुका हे बारीक बारीक ना चिरून घेणार आहे. तुम्हाला ह्याच्याऐवजी आणखीन कुठले ड्रायफ्रूट वापरायचे असतील ना, जसं की भोपळ्याचे बी, अक्रोड वापरू शकता. ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तुम्हाला बघा आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण फुटाण्याचे आणि रव्याचे मिक्स असे लाडू करत आहोत. ते एकदम छान जबरदस्त, महिना काही 2 महिने ठेवलात ना तरीसुद्धा खराब होणार नाही आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खाणार. अगदी छान खुसखुशीत होतात. आता इथं ड्रायफ्रूट आपले चिरून तर झाले, ते बाजूला ठेवूयात. पुढे कुठे वापरायचे सांगते. कढईमध्ये बघा 1 कप इतका मखाना घेतला आहे. मखाना बघा आता किती नरम आहे साधाळायला. चांगला ह्याला ना 8-9 मिनटं इतका भाजून घ्यायचा, अगदी कुरकुरीत होईपर्यंत. अगदी मखाना नाही वापरलात तरीसुद्धा चालेल, पण मखाना खाण्याचे फायदे भरपूर आहेत बरं का. त्याच्यामुळे ते मखाना मी वापरलेला आहे. आता बघा मखाना भाजला ना तर तो सुद्धा खाली एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये नाही तर ड्रायफ्रूट जे आपण बारीक चिरले होते ना ते घेतलेत. थोडंसंच ह्याच्यामध्ये तूप घालूयात, म्हणजे ड्रायफ्रूट चांगल्या प्रकारे भाजले ना छान कुरकुरीत होतात बघा. त्याच्यामुळे आणि अगदी वास वगैरे कुठलाच येत नाही. त्याच्यामुळे हलके हे जरा भाजूनच घ्यायचे. तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट वापरा, ते भाजूनच घ्यायचे आहेत बरं का, थोड्याशा तुपामध्ये. अगदी नाही तूप वापरलात तरीसुद्धा मग चालेल. भाजलेले ड्रायफ्रूट खाली एका डिशमध्ये काढून बाजूला ठेवूयात. इथं बघा घट्ट पाव कप इतकं तूप घेतलं आहे. तूप जर तुमचं पातळ असेल तर अर्धा कप घेऊ शकता. संपूर्ण तूप इथं कढईमध्ये घालून घेतलं आहे, कारण आता आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत रवा. तर रवा ना 1 कप इतका आहे बघा. सुरुवातीला तुम्हाला दाखवलेलंच आहे. हा तुपामध्ये रवा घालून ना अगदी छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघा, म्हणजे चांगल्या प्रकारे फुलेल. रवा कुठेही कच्चा राहता कामा नये. शिवाय बघा सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, त्याच्यामुळे तुमची बिलकुलसुद्धा गडबड होणार नाही. आता रवा भाजायला वेळ लागतो, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूयात. गॅस बारीक ठेवायचा रवा भाजताना. तोपर्यंत बघा मिक्सरचं जार घेतलं आहे आणि जे आपण भाजलेले मखाणे होते ते थंड झालेत, मस्त कुरकुरीत बघा. ते मिक्सरला एकदा फिरून घ्यायचे. छान अशी याची भरड अशी पावडर करून घ्यायची. अगदी जास्त बारीक करण्याची गरज नाही. आता बघा हे जे फुटाणे होते ते भाजलेलेच असतात, त्याच्यामुळे छान कुरकुरीत आहेत. तर आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. तुमचे जर नरम जरा सादळलेले मऊ असे आपले हे फुटाणे झाले असतील ना तर हलके थोडेसे भाजून घ्या, म्हणजे ना मिक्सरला लगेच ते बारीक छान दळले जातात. म्हणून आता काय करायचं ते आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे, कारण किती जरी आपण बारीक दळून घेतलं ना मिक्सरला तरीसुद्धा का नाही छोटे मोठे कण राहतात. त्याच्यामुळे ना हे असं चाळणीने चाळून घ्यायचं. बघा किती इथं छोटे कण राहिलेत. हे आणखीन एकदा मिक्सरला फिरून तुम्ही घेऊ शकता किंवा बाजूला ठेवू शकता. एखाद्या कुठल्याही वाटण करत असताना त्याच्यामध्ये ते वापरा, अगदी छान दाटसर भाजी होते. आता हे चाळलेलं फुटाणे डाळीचं पीठ कुठं वापरायचं पुढे सांगतेच. तोपर्यंत रवा बघा मध्येत मी सतत हलवत होते. जवळजवळ ना रवा भाजण्यासाठी एक 12 ते 15 मिनटं लागतात मंद आचेवरती. आणि बघू शकता तेव्हा कुठेतरी असा छान तांबूस रंग येतो. रवा भाजत असताना नेहमी गॅस हा बारीक ठेवूनच भाजायचा आहे बरं का, कधीच फास्ट गॅस ठेवायचा नाही. पण अगोदर बघा फुटाणे भाजून घेतले नव्हते, म्हणून आता ना आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. रवा आपला भाजलेलाच आहे, त्याच्यामध्ये नाही हे फुटाण्याचं पीठ घातलेलं आहे बघा, आणि ते सुद्धा हलकं एक 3 ते 4 मिनटं इतकं भाजून घेऊयात, म्हणजे आपण जे लाडू करत आहोत ते चवीला छान लागतीलच, शिवाय ते जास्त दिवस टिकतील म्हणून. आता इथं वापरत आहे तो म्हणजे हा नारळ बुरादा, ह्याला डेसिकेट कोकोनट असे म्हणतात. कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये ना तुम्हाला सहजपणे मिळून जाईल. तर तो इथं घातलेला आहे, कारण आता रवा खूप गरम आहे. कढई जाड बुडायची आहे, ती सुद्धा खूप गरम आहे.
ते इथं भाजलं जाईल का नाही खोबरं आपलं, म्हणून इथं घालून चांगलं एक आता 5-6 मिनटं आपण भाजून घेऊयात. अगदी ह्या नारळ बुरादा किंवा डेसिकेट कोकोनटच्या ऐवजी सुकं खोबरं तुम्ही भाजून इथं वापरू शकता. असं सर्व चांगलं असं तांबूस भाजून झालं की गॅस बंद करून घ्यायचा. ह्याच्यापेक्षा जास्तसुद्धा भाजायचं नाही बरं का, नाही तर रंग असा का नाही जास्त डार्क चॉकलेट येतो म्हणून. आता हे मिश्रण का नाही आपण दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं लगेच गॅस बंद केल्यानंतर, कारण कढई जी आहे ती जाड बुडायची आहे, त्याच्यामध्येच ठेवायचं नाही म्हणून. तोपर्यंत आता इथं पाक करून घेऊयात. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवले आणि 1.25 कप इतकी साखर घेतले आणि 1 कप इतकं पाणी घेतलं. गोड्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. अगदी 1 कप साखर घेऊ शकता. पण जे इथं मी प्रमाण घेतलं ते अगदी योग्य आहे बघा. कारण 1 कप रवा, 200 ग्रॅम इतके फुटाणे, त्याच्यासाठी आपण इथं 1.25 कप इतकी साखर घेतली. छान थोडेसे गोडसर असे लाडू होतात. आता आपल्याला एकतारी पाक करायचा. पाक आला की नाही कसं ओळखायचं सांगते. आता बघा एक जवळजवळ 3-4 मिनटं झालेत. आता इथं पाक आला का नाही दाखवते मी. पाक उलतानावरती घ्यायचा, कुठेही ठिपके किंवा तार तुटत नाही, किंवा हातावरती बोटाच्यामध्ये पाक घेऊन असा मी दाखवलं तसं करून बघायचं. बिलकुल चिकट लागत नाही. मग आणखीन 4-5 मिनटं शिजवून घेतलं आणि नंतर बघा उलतानावर घेतल्यानंतर ना छान शेवटी एक तार पडते आणि बोटाच्या चिमटीमध्ये बघा तार बनते का नाही, मग आपला एक तारी पाक झालाय समजायचं. मग लगेच गॅस बंद करायचा, नाहीतर पाक हा आपला पुढं जातो. आणि बघा रवा, फुटाणा डाळीचं पीठ हे आपण भाजून काढलं होतं का नाही, त्याच्यामध्ये हा पाक घालायचा आहे. संपूर्ण घालायचं नाही, सुरुवातीला अर्धाच पाक घालून मिसळून घेऊयात आणि बाकीचं आपण वापरणारच आहोत. कारण रवा ना पाक शोषून घेतो, सगळा पाक आपल्याला लागणारच आहे. आता बघा जी मखाणे भाजून त्याची पावडर करून आपण बाजूला ठेवली होती ना, ती ह्याच्यामध्ये घालून मिसळून घेऊयात. अगदी तुम्ही इथं थोडीशीच ना 1/2 कप इतकी दूध पावडरसुद्धा घालू शकता बरं का, चव छान येते. आता इथं ड्रायफ्रूट आपण भाजून घेतलेले होते, ते घातलेले नाहीत, बाजूला ठेवलेत. पुढे कुठे वापरायचे तुम्हाला सांगतेच. बघा आणि राहिलेला जो पाक होता ना शेवटी तो संपूर्ण घातला. आता सर्व आपण हे छान प्रकारे हे मिसळून घेऊयात. आणि का नाही आपल्याला हे साधारण 10 मिनटं तरी हे असं मुरवत ठेवायचं आहे. म्हणजे का नाही रवा जो आहे ना तो पाक छान प्रकारे शोषून घेतो, मऊ होतो रवा. मग आपले लाडू हे छान मऊसूत अगदी खुसखुशीत मस्त होतात. आता याच्यावरचे झाकण ठेवलं होतं आणि 10 मिनटानंतर पाहत आहे. अगोदर बघा मिश्रण हे ओलसर दिसत होतं तुम्हाला आणि आता बघा रव्याने पाक शोषला आहे, अगदी कोरडं तुम्हाला वाटत असेल. आता तुम्ही म्हणाल ह्याचे लाडू बांधायचे का नाही, तर आपल्याला आणखीन एक स्टेप करून घ्यायची आहे. ते म्हणजे काय, तर मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये हे 2 ते 3 वेळा मिश्रण थोडं थोडं घालून ना मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहोत. कारण एकसारखं छान बारीक होईल, सगळ्यांचा छान एकजीव होईल आणि का नाही हे एकदम मऊसूत असं मिश्रण होईल बघा, जेणेकरून लाडूसुद्धा आपले अगदी छान मऊसूत होतील म्हणून. तर जसं मिक्सरला फिरवेल ना तसं अगोदरच्या मोठ्याच भांड्यामध्ये इथं मी काढून घेत आहे. आता बाकीचं राहिलेलं सुद्धा का नाही ते सुद्धा मोठ्याच मिक्सरच्या जारमध्ये काढून बारीक करून घेतलं. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमच इतकी वेलची पूड, चिमूटभर इतकं मीठ आणि बघा जे ड्रायफ्रूट आपण भाजून ठेवले होते का नाही ते संपूर्ण इथं घालणार आहोत. अगदी तुम्ही थोडेसे ठेवलात तरीसुद्धा चालेल, म्हणजे लाडूला वर लावण्यासाठी. आता बघा हे सर्व छान असं एकत्र छान चोळून मिसळून घ्यायचं आहे बघा. अगदी छान असं मिश्रण झालेलं आहे आपलं, हे सर्व एकत्र एकजीव झालं आहे. आता आपल्याला ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. अगदी तुम्ही मुलांना लाडू बांधा दिलात तरीसुद्धा ते लाडू वळतील, इतके लाडू वळायला सोपे आणि छान जमतात. एका मुठीमध्ये जेवढं मावतं आहे का नाही तेवढं मिश्रण घ्यायचं आणि मग लाडू वळायचा, म्हणजे छान एकसारखे असे छोटे लाडू होतात. म्हणजे मुलांना दिलं ना खायला तर लाडू आपला वाया जायला नको. मोठा लाडू असला तर मुलं अर्धाच खातात, अर्धा खात नाही, म्हणून असे छोटे छोटेच लाडू वळायचे. आणि आता इथं लाडू तुम्हाला 2 ते 3 मी वळताना दाखवते. अगदी बघा किती छान पेड्यासारखे हे आपले लाडू होतात. बघा इथं ना रवा आणि फुटाण्याचे आपले लाडू तयार झाले. तुम्ही फुटाण्याच्या ऐवजी बेसन पीठसुद्धा भाजून वापरू शकता ह्याच्यामध्ये, जे तुमचे बेसन रवा लाडू तयार होतील. याच्या अगोदर मी पाक न करता रव्याचे लाडू कसे करायचे याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लाडू ह्यांचेसुद्धा व्हिडिओ शेअर केलेलेच आहेत. चॅनलवरती व्हिडिओ आहेतच, तुम्ही पाहू शकता. आणि बघा सर्व लाडू अगदी सहजपणे इथं वळून घेतले. अगदी तुम्ही आणखीन एकदा ना हाताला थोडंसं तूप लावून मस्त लाडू वळून घेतलात ना दुसऱ्या वेळेस, तर छान गोल करकरीत मस्त एकसारखे लाडू होतील बरं का. आता इथं मी दुसऱ्यांदा काही वळून घेतलेले नाहीत बरं का. आता लाडू वरून तर बघितलात, मोडून दाखवते तुम्हाला. वाव, अगदी बघा ओटाने खाता येईल इतका छान मऊसूत खुसखुशीत लाडू झाला आहे बघा. चवीला देखील छान लागतो बरं का. आता लाडू करा आणि महिना काय 1.5-2 महिने खा बरं का.
पाक तुम्ही व्यवस्थित केलात ना तर बिलकुलसुद्धा लाडू तुमचे खराब होत नाहीत. मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये अगदी 24-25 लाडू तयार होतात. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.